मराठा आरक्षणाप्रश्नी सरकारसाठी काय सोयीचे? कुणबी प्रमाणपत्र की मागासलेपण सिद्ध करणे? मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी उपोषण आंदोलन मागे घेऊन आरक्षणाच्या निर्णयासाठी सरकारला 2 महिन्याची मुदत दिली आहे. मराठा आरक्षण देण्यासाठी 2 पर्याय आहेत. यात सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणे हा एक पर्याय, तर स्वतंत्र आरक्षण देणे हा दुसरा पर्याय. यात सरकारला कोणता सोयीचा आहे याविषयी उहापोह. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत मनोज जरांगे यांच्या कोणत्या मागण्या आहेत? राज्यभरातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावेत अशी त्यांची मागणी आहे. त्यासाठी कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी म्हणून पूर्वजांची नोंद असलेल्यांना ही प्रमाणपत्रे मिळावेत. त्यांचे रक्ताचे नातेवाईक, कुटुंबातील सगळे सोयरे आदींनाही ते मिळावेत अशी मागणी आहे. पूर्वजांच्या कुणबी नोंद असलेल्यांनी पुरावे सादर केल्यावर कुणबी दाखला देण्याचा सरकारचा जुनाच निर्णय आहे. विदर्भ, कोकण, उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रात काही भागात हजारो नागरिकांना हे दाखले देण्यात आले आहेत. मराठवाड्यात कुणबी नोंदी सापडत नसल्याने माजी न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समिती आणखीन पुरावे व नोंदी शोधत आहे. दाखले देण्याचे काम सुबलतेने होण्यासाठी समिती काम करीत आहे. मात्र पुरावे न तपासता किंवा राज्यात सरसकट कुणबी दाखले देणे सरकारला अशक्य असून समितीची ती कार्यकक्षा नाही. सरकार कोणते पर्याय आजमावत आहे? जरांगे यांच्या मागणीनुसार पूर्वजांच्या कुणबी मराठा आणि मराठा कुणबी अशा पूर्वजांच्या नोंदी असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास सरकारने गती दिली आहे. वास्तविक हा जुनाच निर्णय असून न्यायमूर्ती शिंदे समितीने 2.25 कोटी नोंदी तपासून 13,498 नोंदी शोधल्या आहेत. त्या आधारे 2-3 लाख जणांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाऊ शकतात. निजामकालीन कागदपत्रे तपासल्यानंतर ही 15 ते 17 हजार नोंदी मिळू शकतील व त्या आधारे 3 ते 4 लाख जणांना कुणबी प्रमाणपत्रात देता येईल. त्याचबरोबर ज्यांच्या केवळ मराठा म्हणून नोंदी आहेत त्यांना आरक्षण देण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत पुन्हा या समाजाचे मागासलेपण तपासले जाणार आहे. त्यास काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे. कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यास मराठा समाजाला शिक्षण व शासकीय नोकऱ्यांबरोबरच राजकीय आरक्षणही लागू होते. तर समाजाचे मागासलेपण सिद्ध करून आरक्षण दिल्यास शिक्षण व नोकऱ्यांमध्येच आरक्षण मिळू शकते. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द का केले? न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने शासकीय नोकऱ्या, शिक्षण संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, विधिमंडळ स्तरापर्यंत मराठा समाजाला मिळालेले प्रतिनिधित्व तपासले. व्यावसायिक, उच्च व शालेय शिक्षणातील विद्यार्थी संख्या, मराठा कुटुंबातील संसाधने, उत्पन्न, शेतजमीन आदी अनेक तपशील शास्त्रीय पद्धतीने अभ्यासून मराठा समाज आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचा निकष काढला होता. मात्र न्यायालयाने आयोगाचा निकष अमान्य करून मराठा समाज मागास नसल्याचे स्पष्ट केले होते. त्याचबरोबर गेल्या वेळी सरकारने स्वतंत्र संवर्ग तयार करून आणि सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली 50% कमाल मर्यादा ओलांडून आरक्षण दिले होते. मराठा समाजाची लोकसंख्या 30 ते 32% असून त्यांना आरक्षण दिल्याने ओबीसीमध्ये असंतोष निर्माण होईल. त्यामुळे आरक्षण मर्यादा ओलांडत असल्याचे कारणही न्यायालयाने फेटाळले होते. मग सरकारसाठी कोणता मार्ग सोयीचा? मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेणे सरकारला कायदेशीरदृष्ट्या शक्य नाही व तसा घेतल्यास तो निर्णय न्यायालयात टिकू शकणार नाही. त्याला ओबीसी कडाडून विरोधही होईल. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्याचा मार्ग सरकारला अवलंबावा लागणार आहे. त्यासाठी आधीच्या आयोगाने कोणते निकष काढले, ते का नाकारले गेले, त्याची कारणे कोणती, आता परिस्थिती कोणता बदल झाला आहे व त्यामुळे नव्याने मागासलेपण तपासण्यात येत आहे, हे महत्त्वाचे प्राथमिक मुद्दे विचारात घेऊन समाजाचे मागासलेपण सिद्ध करावे लागणार आहे. त्यासाठी गेल्या वेळेपेक्षा अधिक व्यापक सर्वेक्षण आणि सांख्यिकीचे पृथक्करण करून करावे लागेल. समाजाचे मागासलेपण तपासण्याचा अवघड टप्पा पार केल्यावर ते किती टक्के द्यायचे आणि ओबीसी कोट्यातून 50% आत द्यायची की स्वतंत्र संवर्ग करून 50% मर्यादा ओलांडायची, हा महत्त्वाचा निर्णय सरकारला घ्यावा लागेल. ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्यास ओबीसींचा तीव्र विरोध आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका लक्षात घेता सरकारला ते राजकीयदृष्ट्याही परवडणारे नाही. त्यामुळे मराठा आणि ओबीसी अशा दोघांनाही मान्य होईल अशा प्रकारे मराठा समाजाला आरक्षण देणे हे सरकारपुढे मोठे आव्हान आहे. शर्वरी सबस्क्राईब करा. तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत